मानकरी आहेत प्राध्यापक सौ वैशाली संजय बुड्डे, जुने पारगाव, श्री वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष माननीय आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर साहेब, तसेच सावित्री महिला सहकारी औद्योगिक संस्था वारणा बाजार, शोभाताई कोरे महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा माननीय शुभलक्ष्मी कोरे वहिनी साहेब व सर्व मान्यवर, आपणास विनंती राहील आपल्या शुभहस्ते या वर्षीचा वनशोभाश्री 2025 पुरस्कार प्रदान करावा. मी आमंत्रित करते सन्माननीय प्राध्यापक सौ वैशाली संजय बुड्डे. फळ फूल देतील छाया, माया अन बापाची देतील मा. फळ फूल देतील छाया, माया अन बापाची देतील माया. झाडे लावा, झाडे जगवा, अंगावर लपाछपी खेळतील खागा, धरणीला साथ देतील आकाशातील ढागा. साने 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 धप रे गम गम धप मग. अंगावर लपाछपी खेळतील खागा, धरणीला साथ देतील आकाशातील ढागा. मोकळ्या हवेत घ्याल मोकळा हो श्वास, तुम्हा मिळेल घरदार शोभाश्री वैशाली बुड्डे मॅडम, आपणास विनंती आहे आपण आपले करावे. ज्यांच्या पावलात आकाशव्यापी बळ असते ते संकटासमोर रांगत नसतात आणि ज्यांच्या कंठात गगनभेदी ललकारी असते ते तक्रारींचे रडगाणे गात नसतात. म्हणूनच पारगावची झाडं लावणारी बाई ते 2025च्या वनशोभाश्री सन्माननीय वैशाली बुड्डे मॅडम. परमपूज्य सहकार तात्यासाहेब, आईसाहेब आणि विलासदादा यांच्या स्मृतींना अभिवादन करते आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर साहेब यांना अभिवादन करते. त्याचबरोबर आमच्या सर्व महिला वर्गाचं प्रेरणास्थान आणि सावित्री उद्योग समूहाच्या तसेच शोभाताई कोरी पतसंस्था वारणा बाजारच्या अध्यक्षा आमचं लाडकं नेतृत्व वहिनी साहेब शुभलक्ष्मी कोळे वहिनी साहेबांना आणि व्यासपीठाला अभिवादन करून आपणा सर्व बंधू भगिनींना माझा नमस्कार. 6 वर्ष सलग सातत्यानं ज्ञानार्जनाचं सर्वार्थानं कार्य करायला जिथं मिळालं ती ही वारणा भूमी. इथली माती पण मला आपली वाटते, कारण ती तात्यासाहेबांच्या पावन पदस्पर्शानं पवित्र झाली आहे असं वाटतं. आणि या वारणाभूमीमध्ये सावकर साहेबांच्या आणि वहिनी साहेबांच्या हस्ते आणि सावकर साहेब आणि वहिनी साहेबांकडून मिळालेला हा सन्मान म्हणजे माझं अहोभाग्य आहे. आयुष्याच्या चढ उतारावर घडत असतात घटना, स्वला शोधता शोधता मिळत असतो आनंदाचा रस्ता. गमवायला हातात काहीच नसतं तेव्हा झिजवतो मन देहाला आणि देह आत्म्याला, आणि तेव्हाच तावून सलाखूत निघतं ते व्यक्तित्व, आणि ते असतं निर्विराग निर्मोह आणि निसंदेह, आणि तेव्हाच कळतो खरा जगण्याचा हेतू. तर त्याचं झालं असं की 2015 मध्ये मजले गावामध्ये जलसंधारण आणि वृक्ष संवर्धन कामामध्ये मी त्या चळवळीमध्ये काम करायला लागले, आणि तेव्हा असं वाटलं की मला जगण्याचा सूर
आहे. आणि असं वाटलं या मोहिमेमध्ये काम करत असतानाच मला वारणा महाविद्यालयात नोकरी मिळाली आणि त्या अनुषंगानं पारगावला गावाकडे येणं झालं. पारगावला गावाकडे येणं हे माझ्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं. कलाटणी देणारं यासाठी की घरासमोर मी छोटी छोटी रोपं बनवायला लागले. मग आंबा फणस असू देत किंवा पेरू शेवगा असू देत, ही रोपं बनवून मी गावकऱ्यांना बांधवावर लावण्यासाठी द्यायला लागले. आणि ही कामं चालू असतानाच घडलं असं की 2019 मध्ये माझं गाव पाण्याखाली आलं. पारगाव पाण्यानं वेढलं गेलं आणि तेव्हाच मनाच्या पटलावर आणि व्हॉट्सअपच्या प्रोफाईलवर एकाच वेळी उमटवलं, झाडांचं जंगल करू आपण उभा, झाडांचं जंगल करू आपण उभा आणि पारगावात पुराला पुन्हा नाही मुभा. एवढं नुसतं ठरवलं नाही तर कामाला लागले. रस्त्याच्या कडेनं झाडं लावायला लागले आणि ही रस्त्याच्या कडेनं झाडं लावणारी आणि ती जगवण्यासाठी जीवाचा आटापिटा करणारी ही बाई पारगावकरांच्या चर्चेचा विषय बनली. महिलांनी मला विचारलं, सरकारी पगारावर झाडं लावता का मॅडम? तर काही लोकांनी हिंदवलं सुद्धा, काय बाई एडी सारखे झाडच करत्या. पण झालं असं की कालांतरानं हीच लोक सामील होऊ लागली हळूहळू वृक्ष संवर्धन चळवळी. आणि हे जे परिवर्तन होतं ते मला एवढं प्रेरणा देणारं होतं की हळूहळू ही वृक्षांची रोपवाटिका वाढवत गेले. विविध देशी झाडांची रोपं मी वाढवत गेले आणि ही रोपं लावण्याचं काम, झाडाकडे वृक्ष संवर्धनाचं काम चालू असताना 4000 देशी झाडांची रोपं तयार केली. आणि ती रोपं रुजवायची कुठं, त्याचं संगोपन सुरक्षित करायचं कुठं, हा एक विचार डोक्यात सारखा रोवू लागला, सारखा गोंगावू लागला. आणि मग त्यातूनच वृक्ष संवर्धन स्पर्धा जन्माला आली. वृक्ष संवर्धन स्पर्धा करत असताना आमच्या आयतोडे कॉलेजचे प्राध्यापक असतील किंवा मजले गावचे कार्यकर्ते असतील, त्या सगळ्यांनी मला एकत्र येऊन साथ दिली. आणि त्याचबरोबर हे जे आमच्या गावातले पारगावमधले शेरदिल ग्रुप, शेरदिल सारखा सहभागी होऊ लागला माझ्या कामामध्ये. आणि हे सगळं करत असताना एक जाणीव होती की आपल्याला वृक्ष वाढवायचे आहेत आणि पर्यावरणाचा समतोल कुठेतरी राखायचा आहे. आणि ते करत असताना आम्ही वाघजाई डोंगरावर जाऊन झाडं लावली. बाजारगाव गाव इथंपर्यंत नाही तर पूर्ण वाळा तालुका, पन्हाळा तालुका आणि हातकणंगले तालुका ही स्पर्धा राबवली. त्याच्यामध्ये आम्ही मध्यंतराला वृक्ष संवर्धन मेळावा घेतला आणि जनजागृती म्हणजे बॉटनिस्टना आणून वृक्ष संवर्धनाचं नेमकं कार्य कसं करायचं आणि त्याचा काय फायदा आहे ते लोकांना सांगून दिलं. आणि हे सगळं करत असताना ही वृक्ष संवर्धनाची चळवळ चांगल्या रीतीने राबवली गेली, यशस्वी झाली. आणि हे सगळं वहिनी साहेबांच्या आणि सावकर साहेबांच्या कानावर येणारच नाही, असं होणारच नाही, कारण हा द्रष्टा नेता आहे. आणि त्यामुळेच मला हा पुरस्कार इथं मिळतो आहे, सन्मान होतो आहे. आणि हे मला मोठं पाठबळ देणार आहे. हे प्रचंड मोठं पाठबळ घेऊन आमच्या पारगावचं जे वनक्षेत्र आहे ते खऱ्या अर्थानं देशी झाडांचं वन बनवण्याचं जे कार्य आहे ते लवकरच हाती घेत आहे. त्याचबरोबर त्या सगळ्या कार्यासाठी, झाडं लावण्याच्या कामामध्ये, पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपल्या सर्वांनी पण मदत करावी, या सहकार्य करावं. तसेच सावकर साहेबांचा असाच पाठिंबा राहील अशी आशा व्यक्त करते. आणि त्यांचे मी आभार मानणार नाही, पण त्यांच्या ऋणातच राहायला मला आवडेल. एवढं बोलून मी थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वैशाली मॅडम. हा दिव्य शोभाई पर्व सोहळा या पर्व सोहळ्यामध्ये संपन्न होत आहे. शोभाताई कोरे आई साहेब राज्यस्तरीय महिला जीवन गौरव पुरस्काराच्या मानकरी आहे. उद्योगवर्धिनी सेवाव्रती चंद्रिका शंभूसिंह चौहान भाभी